समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली गारपीट चौक येथील उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर 3 आरोपी 24 तासांमध्ये जेरबंद करून सांगली शहर पोलीस ठाणे यांच्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सांगली शहर पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास उत्तमराव मोहिते यांचे वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संशयित आरोपी गणेश मोरे याच्यासोबत झालेल्या वादाच्या कारणावरून संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे, सतीश विलास लोखंडे, अजय परशुराम घाडगे, योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे, बन्या उर्फ यश लोंढे, जितेंद्र लोंढे, समीर लोंढे यांनी उत्तमराव मोहिते यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठीने पोटात, छातीवर, कानावर व हातावर वार करून गंभीर जखमी करून त्यांची हत्या केली असून सदरची भांडणे सोडवण्याकरता मोहिते यांचा पुतण्या युसेफ सतीश मोहिते हा गेला असता गणेश मोरे याने त्याच्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली तसेच अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे, सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, संजय मोरे पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व इतर अंमलदार यांना सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देऊन पथके तयार केली। सदर पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेत असताना संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील यांना त्यांच्याकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व इतर 3 आरोपी हे जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर जाणारे रोडवर एका ठिकाणी थांबले असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे डीबी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून पाठलाग करून यातील मुख्य संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे वय 29 वर्ष राहणार गारपीट चौक सांगली, मुख्य आरोपी सतीश विलास लोखंडे वय 27 वर्ष राहणार बाल हनुमान वडर कॉलनी सांगली, अजय परशुराम घाडगे वय 29 वर्ष राहणार दुधगाव समडोळी सांगली, योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे वय 34 वर्ष राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगली यांना ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर करत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।